हॅलो स्टुडंट्स, आज आपण 11वीचे एक अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक सुरू करतोय. नेम ऑफ टॉपिक इज अ केमिकल इक्विलिब्रियम. आता हे केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय? अतिशय सोपा, अतिशय छोटा पण तेवढाच महत्त्वाचा टॉपिक. काही वेळेला काही गोष्टी आपल्याला अवघड वाटत असतील तर त्याच्याऐवजी आपण काय करूया, केमिकल इक्विलिब्रियम टॉपिक जर तुम्ही स्टडी केला तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळण्याची पॉसिबिलिटी राहते. तर आता काय करूया, सुरू करूया केमिकल इक्विलिब्रियम. चलो, आता केमिकल इक्विलिब्रियम टॉपिक जेव्हा तुम्ही शिकणार आहे, ह्या टॉपिकमध्ये काही बेसिक गोष्टी आहेत. बेसिक गोष्टी म्हणजे काय, तर तुम्हाला याच्यामध्ये रिॲक्शन म्हणजे काय समजलं पाहिजे, टाइप्स ऑफ रिॲक्शन समजल्या पाहिजेत आणि त्या टाइप्स ऑफ रिॲक्शन मधून मग एक 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 गोष्ट आपण इलॅबोरेट करत जाणार आहे. तर चला मग सुरू करूया. काय बघा, आपल्याला पहिल्यांदा केमिकल इक्विलिब्रियम मध्ये रिॲक्शनचे टाइप्स ठरवायचे आहेत. पण रिॲक्शनचे टाइप्स डिस्कस करायच्या अगोदर आपल्याला पहिल्यांदा समजलं पाहिजे की व्हॉट इज द मीनिंग ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनचा अर्थ काय? केमिस्ट्रीमध्ये कोणतीही गोष्ट जेव्हा एखादी चेंज होत असते त्याला आपण रिॲक्शन म्हणतो. अ चेंज इज नोन ॲज अ रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल, मी असं लिहिलंय ए प्लस बी गिव्ज सी. हे रीड कसं करायचं बघा. कसं रीड करणार तुम्ही? ए प्लस बी गिव्ह सी असं रीड करण्याच्या ऐवजी असं काम करूया, हा जो प्लस साईन आहे ना ह्याला म्हणायचं आपण रिॲक्ट. ए रिॲक्ट्स विथ बी म्हणजे ए हा बी शी रिॲक्ट झाला, गिव्ज सी म्हणजे इथून पुढे प्लस चार्ज, प्लस जे साईन असेल, चार्ज नाही, प्लस जे साईन असेल त्या प्लस साईनला आपण काय नाव द्यायचं, रिॲक्ट्स विथ. बी हा एक तुमचा काय झाला, रिॲक्टंट झाला. ॲरो असेल तर त्याला काय नाव द्यायचं, गिव्ज. सी म्हणजे प्रोडक्ट्स, आणि समजा इथं अजून एक प्रोडक्ट तयार होत असेल तर डी पण होतो. म्हणजे ही रिॲक्शन आहे, हा एक केमिकल चेंज आहे की ह्या केमिकल चेंज मध्ये ए हा बी शी रिॲक्ट होतो, सी आणि डी असे दोन गोष्टी नवीन तयार होत असतात. हे दोन्ही नष्ट होणार, हे दोन नवीन तयार होणार. दिस विल डिसअपियर, दिस विल फॉर्म. हाऊ टू रीड दिस रिॲक्शन. ही रिॲक्शन कशी रीड करायची, तर कसं रीड करणार, ए, मी इथं लिहू का, इथं लिहितो बघा, ए रिॲक्ट्स विथ बी टू फॉर्म सी अँड डी. वरची रिॲक्शन मी इथं रीड करून लिहिलेली आहे. कसं असेल बघा, रिॲक्ट्स विथ याचा अर्थ काय, हे प्लस. मग कोण कोणाशी रिॲक्ट झाले, ए हा बी शी रिॲक्ट झाला. इथं बघा, ए बी शी रिॲक्ट झालेला आहे. ह्या प्लसचा अर्थ काय, रिॲक्ट्स विथ. टू फॉर्म म्हणजे हा ॲरो, ॲरोला काय म्हणायचं, टू फॉर्म. आणि सी अँड डी म्हणजे ह्या प्लस साइनचा अर्थ काय, अँड. म्हणजे इकडं प्लसचा अर्थ किंवा रीड करताना रिॲक्ट विथ म्हणायचं आणि हे प्लस साइन रीड करताना काय म्हणायचं, अँड म्हणायचं. मग जर मी तुम्हाला अजून एक रिॲक्शन दिली तर हाऊ विल यू रीड दिस, 3H2 रिॲक्ट्स विथ N2 टू फॉर्म 2NH3. मग तुम्ही हे कसं रीड करणार, रीड करा बघू, बरोबर आहे. हायड्रोजन रिॲक्ट्स विथ नायट्रोजन टू फॉर्म अमोनिया, बरोबर आहे. आता ही झाली तुमची रिॲक्शन. मग रिॲक्शन ओळखायची कशी, तर आपल्या सिंपलमध्ये सांगतो, केमिस्ट्रीमध्ये एखादी रिॲक्शन ओळखायची तर त्या रिॲक्शनमध्ये एक ॲरो असतो. जिथं जिथं ॲरो असेल त्याला आपण केमिस्ट्रीची रिॲक्शन म्हणू. मग ॲरोच्या पाठीमागं काही लिहिलं असतं, ॲरोच्या पुढं काहीतरी लिहिलं असतं. ॲरोच्या पाठीमागं म्हणजे अगोदर, प्रिव्हियस, द थिंग्स विच इज रिटन प्रिव्हियस टू द ॲरो, दीज आर कॉल्ड ॲज रिॲक्टन्स. ह्याला आपण काय नाव देऊया, रिॲक्टन्ट्स. इथं ए आणि बी काय आहेत, रिॲक्टन्ट्स. आणि ॲरोच्या पुढे जे नवीन तयार होत असतं दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रोडक्ट्स. मग प्रोडक्ट एक असू शकतो तर त्याला प्रोडक्ट म्हणायचं, एकापेक्षा जास्त असेल तर प्रोडक्ट्स म्हणायचं. आता इथं रिॲक्टंट आणि प्रोडक्ट कोणते आहेत सांगा बघू. आपलं लॉजिक लावलं तर ॲरोच्या पाठीमागं दोन आहेत, ते काय आहेत, हे सगळे रिॲक्टंट्स. आणि हा कोण आहे, हा तुमचा प्रोडक्ट आहे. म्हणजे रिॲक्शन रीड करू शकता. रिॲक्शन मला रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे सुद्धा तुम्ही काय करू शकता, ओळखू शकता. मग काय करायचं आहे, आता रिॲक्टंट झाले, प्रोडक्ट झाले, तर आता रिॲक्शनचे टाइप्स बघायचे आहेत. पहिली रिॲक्शनचा पहिला टाइप असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज होमोजिनस रिॲक्शन. काय नाव आहे किंवा काय टाइप आहे बघा, होमोजिनस रिॲक्शन. व्हॉट इज मीनिंग ऑफ होमोजिनस. होमो म्हणजे काय, होमो म्हणजे सेम, होमो म्हणजे काय, सेम. आणि जीनस म्हणजे काय, जीनस म्हणजे स्टेट.
एक अशी रिॲक्शन ज्याच्यामधला रिॲक्टंट आणि प्रोडक्ट दोन्हीची फिजिकल स्टेट एकसारखी असेल. 11वी मध्ये आपण पहिल्या टॉपिकमध्ये बघितले की स्टेट्स मॅटरचे किती असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. आता मी रिॲक्शन देतो तुम्हाला एक, काय रिॲक्शन देतोय बघा मी इथं तुम्हाला, ए ब्रॅकेटमध्ये जी लिहितोय मी प्लस बी ब्रॅकेटमध्ये जी लिहिलेला आहे गिव्ज सी ब्रॅकेटमध्ये जी लिहिलंय प्लस डी ब्रॅकेटमध्ये जी लिहिलेलं आहे. बघा आता हे स्मॉल जी आहेत ना, दॅट इज द फिजिकल स्टेट ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. आपले तर रिॲक्टंट कोणते कोणते आहेत, बरोबर आहे, ए आणि बी, ए आणि बी दोन रिॲक्टंट, सी आणि डी दोन प्रोडक्ट. बारकाईने बघा, ही एक अशी केमिकल रिॲक्शन आहे का ज्याच्यामध्ये रिॲक्टंट आणि प्रोडक्ट दोन्हीच्या फिजिकल स्टेट सेम आहेत, बरोबर आहे. आणि ज्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट आणि प्रोडक्ट दोघांच्या फिजिकल स्टेट सेम असतात, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ होमोजिनस रिॲक्शन. सिंपल आहे, आलं लक्षात. आता इथे ही रिॲक्शन बघा, आपण काय करूया, हायड्रोजन इन द गॅसियस स्टेट रिॲक्ट्स विथ द नायट्रोजन इन द गॅसियस स्टेट टू फॉर्म ammonia in the gaseous state. See, this reaction is a homogeneous reaction. बरोबर आहे का. मग आता होमोजिनस रिॲक्शनची डेफिनेशन आपण लिहिूया का, काय, मी हे थोडंसं खोडतो. द रिॲक्शन इन विच reactants and products both are in, बरोबर आहे, सेम फिजिकल स्टेट इज कॉल्ड ॲज अ होमोजिनस रिॲक्शन. एक टाइप लक्षात आला. चलो सेकंड टाइपला आपण काय करूया, थोडंसं आता कलर चेंज करून घेऊया मी. सी, दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ हेट्रोजिनस रिॲक्शन. हेट्रो म्हणजे काय, होमो म्हणजे सेम, तर हेट्रो म्हणजे डिफरंट, जीनस म्हणजे स्टेट. एक अशी रिॲक्शन ज्याच्यामधला रिॲक्टंट आणि प्रोडक्ट दोन्ही कुठल्या स्टेटमध्ये असतील, वेगवेगळ्या फिजिकल स्टेटमध्ये असतील, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ होमोजिनस हेट्रोजिनस रिॲक्शन. हेट्रोजिनस रिॲक्शनचं एक एक्झाम्पल डायरेक्ट लिहा का, CaCO3 इन द सॉलिड स्टेट गिव्ज CaO सॉलिड प्लस CO2 गॅस. बारकाईने बघा जरा, आपला रिॲक्टंट सॉलिड स्टेटमध्ये, एक प्रोडक्ट सॉलिड स्टेटमध्ये, दुसरा प्रोडक्ट मध्ये कुठल्या स्टेटमध्ये आहे, गॅसियस स्टेटमध्ये. मग ही रिॲक्शन अशी आहे का ज्याच्यामध्ये रिॲक्टंट आणि प्रोडक्टची फिजिकल स्टेट वेगवेगळी आहे का, आहे. दिस टाइप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ हेट्रोजिनस रिॲक्शन. मग याची डेफिनेशन तुम्ही कशी लिहाल, मी लिहितो तसंच लिहायचं सुरुवात करा. बघू, मी लिहितो तोपर्यंत तुमची लिहून व्हायला पाहिजे. द रिॲक्शन, बरोबर आहे, इन विच काय, reactants and products are काय, in different physical state is called as a heterogeneous reaction. मग मी एक रिॲक्शन लिहितो, ही रिॲक्शन होमोजिनस आहे का हेट्रोजिनस आहे, तुम्ही सांगायचं. H2O लिक्विड इज कन्वर्टेड टू द H2O गॅस. चलो सांगा बघू, काय आहे, रिॲक्टंट कुठल्या स्टेटमध्ये आहे, लिक्विड स्टेटमध्ये, प्रोडक्ट कुठल्या स्टेटमध्ये आहे, गॅसियस स्टेटमध्ये आहे. साहजिकच आहे, रिॲक्टंटची फिजिकल स्टेट आणि प्रोडक्टची फिजिकल स्टेट कशी आहे, वेगळे आहे. दॅट्स वाय दिस रिॲक्शन बिलॉंग्स टू द हेट्रोजिनस कॅटेगरी. लक्षात आलं का, बरोबर. चलो आपला थर्ड टाइप ऑफ रिॲक्शन काय आहे बघा, दिस इज कॉल्ड ॲज अ इरिव्हर्सिबल रिॲक्शन. ह्या रिॲक्शनचा टाइप काय, इरिव्हर्सिबल रिॲक्शन. आणि इथून पुढे रिॲक्शनचा महत्वाचा टाइप सुरू होणार आहे. आता इरिव्हर्सिबल रिॲक्शनचा अर्थ काय, केमिकल रिॲक्शनचा एक पाथ असतो. केमिकल रिॲक्शन एका दिशेने जात असते, एका डायरेक्शनने जात असते, म्हणजे ती जनरली कुठला असतो, रिॲक्टंट टू प्रोडक्ट. ॲरोचा अर्थ कळतो का, ॲरो इथे दाखवलाय बघा ॲरो. ह्या ॲरोचा अर्थ काय, ए आणि बी रिॲक्ट करून सी आणि डी तयार होतात, म्हणजे रिॲक्शन इकडे निघाले म्हणजे कुणाकडून कुणाकडे निघाले, रिॲक्टंट कडून प्रोडक्ट कडे निघालेली आहे रिॲक्शन. इथं कुठं आहे, रिॲक्टंट कडून प्रोडक्ट निघालेली आहे, बरोबर आहे का. मग एक अशी रिॲक्शन जी फक्त रिॲक्टंट कडून प्रोडक्ट कडे जाते,
आणि एकदा रिॲक्टंटचं प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन झालं, चेंज झाला की रिॲक्शन थांबते. दॅट इज कॉल्ड ॲज अ इरिव्हर्सिबल रिॲक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए गिव्स बी. आता हे ए गिव्स बी चा अर्थ काय? ए हा रिॲक्टंट आहे, बी हा प्रोडक्ट आहे. इट मे बी होमोजिनस, इट मे बी हेट्रोजिनस रिॲक्शन. बरोबर आहे का? चलो, मग ए चं बी मध्ये कन्व्हर्जन व्हायला लागलंय. ए हा आपला काय आहे? रिॲक्टंट. बी हा काय आहे? प्रोडक्ट. ही रिॲक्शन कुणाकडून जाते? रिॲक्टंट कडून प्रोडक्ट कडे जाते. आणि एकदा सगळेच्या सगळे ए बी मध्ये कन्व्हर्ट जर झालं तर रिॲक्शन काय होणार आहे? स्टॉप होणार. दॅट इज कॉल्ड ॲज कम्प्लिशन ऑफ रिॲक्शन. ही रिॲक्शन नेहमी कंप्लीट होत असते. रिॲक्टंटचं प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्जन होत असते. मग इथं कुठंतरी तुम्हाला बी कडून ए कडे एरो दिसतोय का? नाही दिसत. म्हणजे बीचं कन्व्हर्जन ए मध्ये होत नाही, फक्त एचंच कन्व्हर्जन बी मध्ये होते. म्हणजे रिॲक्शन एकाच दिशेने जात असते. द रिॲक्शन विच प्रोसीड्स इन अ सिंगल डायरेक्शन फ्रॉम रिॲक्टंट टू प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज अ इरिव्हर्सिबल रिॲक्शन. काय रिॲक्शन मग कसं म्हणायचं बघा? द रिॲक्शन विच प्रोसीड्स इन ओनली वन डायरेक्शन. एकाच डायरेक्शन, एकाच दिशेनं रिॲक्टंट कडून प्रोडक्ट कडे जाणारी रिॲक्शन म्हणजे तुमची काय असते? दॅट इज द इरिव्हर्सिबल रिॲक्शन. मग डेफिनेशन लिहू मी. चलो, इथंच पुढे डेफिनेशन लिहितो. काय? द रिॲक्शन विच प्रोसीड्स इन, बरोबर आहे, ओनली वन डायरेक्शन. कुठून कुठं? फ्रॉम रिॲक्टंट टू प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज अ, what do you say? That is a irreversible reaction. This reaction always goes to completion. ही रिॲक्शन नेहमी काय होत असते? कंप्लीट होत असते. आता आपल्याला काय करायचं आहे? नेक्स्ट टाइप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. आणि ह्या रिव्हर्सिबल रिॲक्शनवर हा पूर्णपणे टॉपिक बेस्ड आहे. मी ह्याच रिॲक्शनचं रिव्हर्सिबल कसं असेल लिहितो बघा. समजा ए आणि बी अशा पद्धतीनं रिप्रेझेंट केला असेल. याचा अर्थ काय? इथं एक एरो होता म्हणजे ए चं बी मध्ये कन्व्हर्जन होत होतं. इथं दोन एरो दिसत आहेत का? दोन हाफ एरो दिसत आहेत का? याचा अर्थ काय? ए चं कन्व्हर्जन बी मध्ये होते, बी चं कन्व्हर्जन परत आणि ए मध्ये होत असतं ना. म्हणजे ए बी मध्ये कन्वर्ट होतोय, बी ए मध्ये कन्वर्ट होतोय, ए बी मध्ये कन्वर्ट होतोय, बी ए मध्ये कन्वर्ट होतोय. दिस टाइप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. आता रिव्हर्सिबल रिॲक्शनचा अर्थ काय? ही रिॲक्शन बघा, परत एकदा इरिव्हर्सिबल रिॲक्शन कडे जा. कंपॅरेटिव्हली शिकायचं आहे. इरिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे एकाच डायरेक्शनने जाणारी रिॲक्शन. बरोबर आहे का? रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे बोथ द डायरेक्शन. म्हणजे कुठं? इथं आपण रिॲक्टंट टू प्रोडक्ट जातो, पण इथं आपण रिॲक्टंट टू प्रोडक्ट पण जातोय आणि प्रोडक्ट टू रिॲक्टंट पण जातोय. दिस रिॲक्शन प्रोसीड्स इन बोथ द डायरेक्शन फ्रॉम रिॲक्टंट टू प्रोडक्ट अँड प्रोडक्ट टू रिॲक्टंट. And this reaction is called as a reversible reaction. आता आपण ही रिॲक्शन बघायची आहे ना इकडे. ही अतिशय महत्वाची रिॲक्शन आहे केमिस्ट्रीतली. हॅबर्स प्रोसेसची रिॲक्शन आहे. मी काय करतोय बघा, मुद्दाम इथं काय केलेलं आहे तर दोन एरो लिहिलेले आहेत. याचा अर्थ काय? हायड्रोजन रिॲक्ट्स विथ नायट्रोजन टू फॉर्म अमोनिया. रीड केली आपण रिॲक्शन. चलो, ज्यावेळेला हायड्रोजन नायट्रोजनशी कंबाईन होऊन अमोनिया तयार करतो, ऍट द सेम टाइम यातला काही अमोनिया डिसोसिएट होतो. इकडे येते का बघा. This ammonia will dissociate to form hydrogen and nitrogen. मग हायड्रोजन नायट्रोजनशी कंबाईन होऊन अमोनिया तयार करतो, अमोनिया डिसोसिएट हायड्रोजन नायट्रोजन तयार करतोय. ही अशी सायकल सुरू राहील बघा. मग ह्यात कधीतरी संपूर्ण नायट्रोजन हायड्रोजनचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये होणार नाही आणि कधीही संपूर्ण अमोनिया डिसोसिएट होऊन नायट्रोजन आणि हायड्रोजन तयार होणार नाहीत. म्हणजे दिस रिॲक्शन नेव्हर गोज टू कम्प्लिशन. And this is called as a reversible reaction. Reversible reaction never goes to completion. ती रिॲक्शन कधीही कंप्लीट होत नाही. मग आता इथं डेफिनेशन कशी असेल बघा आपली. द रिॲक्शन, बोला, द रिॲक्शन, चलो हा, विच प्रोसीड किती दिशेनं? इन, चलो, बोथ दी डायरेक्शन. कुठल्या बोथ द डायरेक्शन? दोन दिशा कुठल्या? फ्रॉम, मी मुद्दाम इथं वेगळा इंक वापरतोय, फ्रॉम रिॲक्टंट टू प्रोडक्ट अँड फ्रॉम प्रोडक्ट टू
रिॲक्टंट. दिस इज कॉल्ड ॲज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. मग आता रिॲक्शनचे 4 टाइप्स बघितले का आपण? व्हिडिओ पॉज करा, हे व्यवस्थित लिहून घ्या. आपण काय करणार आहे, ह्या रिव्हर्सिबल रिॲक्शन डिटेलमध्ये डिस्कस करणार, त्याचे एक्झाम्पल्स कसे असतात बघणार आहे. चालेल? व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. चला लिहून घ्या. चला आता काय करायचं आपल्याला, अतिशय महत्त्वाचं एक एक्झाम्पल टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. काय केलेलं बघा, आपल्या टेक्स्टबुकमध्ये काय एक्झाम्पल दिलेलं आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, एक 4 ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड घ्यायचा आहे. 4 ग्राम कोबाल्ट क्लोराईड. चलो घेतलं. त्याच्यामध्ये 40 ml वॉटर घ्यायचं किंवा 40 ml वॉटरमध्ये ते डिझॉल्व करायचं. म्हणजे एक तुम्ही टेस्ट ट्यूब घेतली, इकडे बघा, एक टेस्ट ट्यूब घेतली. या टेस्ट ट्यूब मध्ये 40 ml काय घेतलं, वॉटर घेतलं. चलो ह्याच्यामध्ये तुम्ही काय ऍड केलं, कोबाल्ट क्लोराईड ऍड केलं. किती? 4 ग्रॅम. चालेल? आता काय करायचं, 4 ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड केल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं कॉन्सन्ट्रेटेड HCl ऍड करायचं. किती? थोडं नाही, 60 ml कॉन्सन्ट्रेटेड HCl ऍड केलं की काय होणार आहे, याचा कलर तुमचा व्हायलेट कलर होऊन जाईल. बघा, सॉरी, थोडंसं चेक करूया. बघा बुकमध्ये माझ्या लक्षात नाही राहिलं. चलो काय केलं होतं आपण, परत एकदा चेक करूया. वॉटर घेतलं होतं, त्या वॉटरमध्ये काय ऍड केलं होतं, कोबाल्ट क्लोराईड ऍड केल्यानंतर हे रेडिश कलरचं सोल्युशन तयार झालं. बघा हे असं रेडिश कलरचं सोल्युशन तयार झालं. कुठला कलर आला आपलं, हे रेडिश कलर. थोडक्यात स्टार्ट पासून बघूया. काय केलं आपण, वॉटर घेतलं, वॉटरमध्ये कोबाल्ट क्लोराईड ऍड केल्यानंतर रेड कलरचं सोल्युशन तयार झालं. त्याच्यामध्ये 60 ml कॉन्सन्ट्रेटेड HCl ऍड केलं ह्याच्यात. नाउ दिस सोल्युशन विल टर्न व्हायलेट. हे सोल्युशनचा कलर कसा होणार आहे तुमचा, व्हायलेट होईल. असं जांभळ्या कलरचं सोल्युशन तयार झालं. चलो आता आपण कलर बदलूया. सोल्युशन आपलं कुठल्या कलरचं झालं बघा, हे व्हायलेट कलरचं सोल्युशन तयार झालं. यातलं थोडंसं सोल्युशन एका टेस्ट ट्यूब मध्ये घेऊया. आता ही दुसरी टेस्ट ट्यूब, आता हे एक्सपेरिमेंट महत्वाचं आहे. ही टेस्ट ट्यूब आहे की ह्याच्यामध्ये काय घेतलंय आपण, हे व्हायलेट कलरचं सोल्युशन घेतलं थोडंसं. चलो हे बघा व्हायलेट कलर सोल्युशन हे घेतलं. आता काय करायचंय, याला एका बीकर मध्ये ठेवा की ज्या बीकर मध्ये काय केलेलं आहे आपण, आईस क्यूब्स घेतले. समजा आता हा एक बीकर आहे आणि ह्या बीकर मध्ये ही टेस्ट ट्यूब ठेवली आणि ह्याच्यामध्ये आईस क्यूब्सचा अर्थ कळतोय का, बर्फाचे तुकडे कडेने ठेवलेले आहेत. याचा अर्थ काय आहे, आपण जेव्हा इथं बर्फाचे तुकडे ठेवतो म्हणजे नक्की काय करतोय आपण, ह्या टेस्ट ट्यूब मधल्या सोल्युशनचं टेम्परेचर काय करतोय, कमी करतोय. बरोबर का. आता टेम्परेचर कमी केलं की काय होतंय बघा, हे सोल्युशन काय होणार आहे, पिंक कलरचं सोल्युशन होईल. सोल्युशन पिंक कलर मध्ये कन्वर्ट होईल. आता गंमत बघा, हीच टेस्ट ट्यूब घ्यायची, इकडं याच्यामध्ये हे सोल्युशन घेतलेलं आहे आपण. तसाच एक बीकर घ्यायचा, हे पिंक कलर सोल्युशन घेतलेलं आहे आणि ह्या बीकर मध्ये वॉर्म वॉटर ठेवायचं. वॉर्म वॉटरचा अर्थ काय, गरम पाणी. म्हणजे आपण ह्या सोल्युशनला काय करतोय, हीट करतोय. नाउ दिस सोल्युशन विल टर्न ब्लू. ह्या सोल्युशनचा कलर कसा होईल, ब्लू कलर येणार आहे. आलं लक्षात. आता परत एकदा चेक करा. हे सोल्युशन तयार केले कसं, वॉटर घेतलं, कोबाल्ट क्लोराईड ऍड केलं, रेड कलर आला, कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकलं, व्हायलेट कलर आला. ह्यातलं थोडंसं सोल्युशन इथं घेतलं आणि ते कूल केलं, त्याचा कलर कसा आला, पिंक. आणि तेच सोल्युशन इथं हीट केलं तर त्याचा कलर कसा आला, ब्लू आला. परत कूल करा, पिंक, हीट करा, ब्लू, कूल करा, पिंक, हिट करा, ब्लू. असं का झालं तर ही रिॲक्शन कशी झाली, रिव्हर्सिबल झाली. मग ही रिॲक्शन लिहायची कशी बघा, आपल्या बुक मध्ये ही रिॲक्शन दिलेली आहे, मी लिहितो मग देन आय विल एक्सप्लेन दिस. बघा (4Cl - aqueous reversibly gives COCl4 2 aqueous plus 6H2O liquid.
बघा बॅलन्स्ड आहे का चार्ज आहे, चार्ज बॅलन्स. हे कुठल्या कलर सोल्युशन असणार आहे, पिंक कलरचं सोल्युशन असेल आणि हे ब्लू कलरचं सोल्युशन असेल. म्हणजे थोडक्यात हे सोल्युशन आहे, म्हणजे इथलं आपण पिंक कलर सोल्युशन म्हणजे हे आलं, कधी आलं, थंड असेल त्यावेळेला. आणि ह्याला जर आपण काय केलं, हीट केलं म्हणजे हित, तर काय झालं, ते ब्लू कलर सोल्युशन झालं. आणि या ब्लू कलरच्या सोल्युशनला आपण जर कूल केलं तर हे काय झालं, पिंक कलरचं सोल्युशन झालं. दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. लक्षात आलं का. आता रिव्हर्सिबल रिॲक्शन आणि इरिव्हर्सिबल रिॲक्शन, आता मी काही तुम्हाला एक्झाम्पल्स देतो, ते एक्झाम्पल मध्ये तुम्ही ओळखा की रिव्हर्सिबल कोणतं, इरिव्हर्सिबल कोणती रिॲक्शन आहे. फॉर एक्झाम्पल कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्ह CO2 म्हणजे कंबशनची रिॲक्शन आहे. कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्ह CO2. मला सांगा ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे का इरिव्हर्सिबल आहे. ॲज द सिंगल एरो इज प्रेझेंट दिस रिॲक्शन इज अ इरिव्हर्सिबल रिॲक्शन. अजून काय एक्झाम्पल्स आहेत बघा आपल्या बुकमध्ये. चलो 2KClO3 म्हणजे पोटॅशियम पर क्लोरेट गिव्स 2KCl प्लस 3O2. ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे का इरिव्हर्सिबल आहे. साहजिकच आहे ना, ही कशी आहे, इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. चलो सॉरी, H2 in the gaseous state reacts with the I2 in the gaseous state gives 2HI in the gaseous state. Tell me whether this reaction is a reversible or irreversible reaction. See, this reaction is a reversible reaction. का तर इथं कसा दाखवलाय, डबल हाफ एरो दाखवलेला आहे. दुसरी गोष्ट, अजून एक रिॲक्शन बघूया. असेटिक ऍसिड CH3COOH प्लस H2O gives acetate CH3COO minus plus H3O plus. Whether this reaction is a reversible or irreversible reaction, this reaction is a reversible reaction because both these half arrow is present. याचा अर्थ काय, acetic acid वॉटर सोबत कंबाईन होऊन ऍसिटेट आयन तयार करणार आणि हायड्रोनियम आयन तयार करणार. H3O plus is called as a hydronium ion. हायड्रोनियम आयन याचा स्वतःचा H plus ऍड करेन, परत असेटिक ऍसिड आणि वॉटर परत तयार होणार आहे. दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. आता इथं दोन रिव्हर्सिबल रिॲक्शन दाखवलेत. मग ह्यातला रिॲक्टंट कोणता आणि प्रोडक्ट कोणता. मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की ॲरोच्या पाठीमागे लिहिलेला रिॲक्टंट असतो, पुढे लिहिलेला प्रोडक्ट. ॲरोच्या पाठीमागे लिहिलेला रिॲक्टंट हा प्रोडक्ट. म्हणजे कसा असणार आहे तुमचा, इथं ऑक्सिजन, कार्बन आणि ऑक्सिजन रिॲक्टंट, कार्बन डायऑक्साइड प्रोडक्ट. इथं KClO3 आहे, हा कोण आहे, रिॲक्टंट आहे. KCl आणि ऑक्सिजन प्रोडक्ट आहे. इथं कसं ओळखणार, तुम्ही जर इकडून इकडे जाणारी रिॲक्शन बघितली तर दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज फॉरवर्ड रिॲक्शन. बघा ज्या वेळेला रिव्हर्सिबल हा पेअर असतो तेव्हा दिस इज कॉल्ड ॲज अ फॉरवर्ड रिॲक्शन. पुढे जाणारा एरो म्हणजे लेफ्ट टू राईट जाणारा फॉरवर्ड रिॲक्शन असतो. आणि हा जो एरो असतो दिस इज कॉल्ड ॲज अ रिव्हर्स रिॲक्शन. किंवा ह्याला अजून एक नाव तुम्ही देऊ शकता, बॅकवर्ड रिॲक्शन. कुठलाही वर्ड यूज केला तरी काही अडचण नाही. सी दिस इज फॉरवर्ड रिॲक्शन, दिस इज बॅकवर्ड रिॲक्शन. बरोबर आहे का. मग आता फॉरवर्ड रिॲक्शन इथं बघा, इथं हॅशटॅग केलेली फॉरवर्ड रिॲक्शन कुठली आहे, H2 प्लस I2 गिव्स 2H आहे, फॉरवर्ड रिॲक्शन आहे. मग फक्त फॉरवर्ड रिॲक्शन कन्सिडर केली तर हे दोन रिॲक्टंट आहे, हा प्रोडक्ट आहे. पण जर रिव्हर्स रिॲक्शन कन्सिडर केली की 2HI गिव्स H2 प्लस I2, तर ही रिव्हर्स रिॲक्शन मध्ये हा कोण झाला, रिॲक्टंट. हे दोन काय झाले, प्रोडक्ट झाले. बरोबर आहे का. प्रोसेस समजून घ्या. H2I2 फॉरवर्ड रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट आहे, तर रिव्हर्स रिॲक्शन मध्ये प्रोडक्ट आहे. 2HI फॉरवर्ड रिॲक्शन मध्ये काय आहे, प्रोडक्ट. रिव्हर्स रिॲक्शन मध्ये तो काय, रिॲक्टंट आहे. मग इथं कन्फ्युजन आहे ना, याला रिॲक्टंट म्हणायचं का प्रोडक्ट म्हणायचं. इथं आपण डायरेक्टली सांगू शकतो रिॲक्टंट कायमस्वरूपी इकडे रिॲक्टंटच आहे, ती हा प्रोडक्टच आहे, हे रिॲक्टंट आहे, हे प्रोडक्ट आहेत. पण इथं कन्फ्युजन आहे. त्या केसमध्ये जेव्हा रिव्हर्सिबल हाफ एरो दाखवला जातो, एवढं लक्षात ठेवायचं, लेफ्टला जे काही लिहिलं जातं, लेफ्टला दॅट ऑल आर दी रिॲक्टंट्स, आणि उजवीकडे लिहिलं जाईल, राईटला लिहिलं जाईल दॅट ऑल आर दी प्रोडक्ट्स. मग यातले रिॲक्टंट कोणते, इथं आहेत. असेटिक ऍसिड अँड वॉटर आर द रिॲक्टंट्स, ऍसिटेट आयन अँड हायड्रोनियम आयन आर द प्रोडक्ट्स. ओके, लक्षात आलं का. आता काय करायचं आहे बघा, अजून एक रिॲक्शन एखादी मिळते का बघूया बुकमध्ये. चलो, कॅल्शियम क्लोराईड, हे बघा
सॉरी कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड स्टेटमध्ये मगाशी दाखवलं तुम्ही तुम्हाला CaO सॉलिड प्लस CO2 गॅस, बरोबर आहे. समजा ही रिॲक्शन आपण ओपन वेसल मध्ये केलेली आहे, तर कशी होईल, तर ही अशी होणार. ओपन वेसल म्हणजे काय, एक बीकर घ्या, कंटेनर घ्या, असा ओपन आहे तो, त्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट लाईमलाइट नाही, हा लाईम आहे, कॅल्शियम कार्बोनेट घेतला, चुनखडी, आलं लक्षात. त्याला तुम्ही जर हीट केला, ह्याला काय करायचं आपण हीट करूया, तर त्याच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड तयार होईल. हा कार्बन डायऑक्साईड निघून जाईल, ओपन वेसल आहे ना. समजा हीच रिॲक्शन आपण क्लोज्ड वेसल मध्ये केली तर ती कशी राहील बघा. CaCO3 सॉलिड रिव्हर्सिबली गिव्स CaO सॉलिड प्लस CO2 गॅस बट इन क्लोज्ड व्हेसल. फक्त कधी क्लोज वेसल मध्ये ही रिॲक्शन रिव्हर्सिबल होणार आहे. म्हणजे कुठलीही रिव्हर्सिबल रिॲक्शन होण्यासाठी ओपन वेसल लागेल का क्लोज्ड वेसल लागेल. जर तिथं गॅशियस प्रोडक्ट असतील तर तिथं काय लागणार आहे तुमची क्लोज्ड वेसल. म्हणजे काय, कॅल्शियम कार्बोनेट डिसोसिएट होईल कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 मध्ये. हा CO2 क्लोज वेसल असल्यामुळे निघून जाणार नाही. क्लोज वेसलचा अर्थ कळतो का, निघून जाणार नाही. चलो बघा, ही पहिली रिॲक्शन काय घेतलं आपण इथं, CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट घेतलं आणि ह्याला काय करतोय आपण खालून हीट करायला लागलोय. काय काय तयार होईल, कॅल्शियम ऑक्साईड इथं तयार होईल का, CaO मी रेड लिहितो बघा, CaO तयार व्हायला लागले आणि CO2 निघून चाललाय. असा ही ओपन वेसल आहे त्यामुळे हा CO2 निघून जाईल. पण समजा हीच वेसल जर आपण अशी क्लोज केलेली असेल तर हा CO2 निघून जाणार नाही. हा CO2 परत ह्या कॅल्शियम ऑक्साईड सोबत कंबाईन होऊन परत हे कॅल्शियम कार्बोनेट रिपीट किंवा रिव्हर्स तयार करेल. मग त्यावेळी ही रिॲक्शन कशी होणार आहे तुमची, रिव्हर्सिबल होणार आहे. म्हणजे रिव्हर्सिबल रिॲक्शनसाठी आपली कंडिशन काय पाहिजे, तुमची व्हेसल ही बऱ्यापैकी क्लोज्ड व्हेसल पाहिजे. अँड सी दिस इज ऑल अबाउट द टाइप्स ऑफ रिॲक्शन. जरा रिवाइज करूया आपण काय काय घेतलं होतं. रिॲक्शन म्हणजे काय, तर एक इक्वेशन असतं ज्यामध्ये एक ॲरो असतो. ते रिॲक्शन ओळखायची कशी, ॲरो असेल तर रिॲक्शन, ॲरोच्या पाठीमागचा रिॲक्टंट, ॲरोच्या पुढला प्रोडक्ट, बरोबर आहे का. चलो कुठल्या किती रिॲक्शनची टाईप बघितले आपण, 6. होमोजिनस, हेट्रोजिनस, देन कुठली रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल. हो सॉरी एक 2 टाइप्स अजून राहिली की. चला हे लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. आपल्याला एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक 2 रिॲक्शन बघायचे. याच्या पुढे एक्झाम काय ते टॉपिक मध्ये लीच ॲटलस प्रिन्सिपल आणि जेई नीटच्या दृष्टीनं सीईटीच्या दृष्टीनं तुम्हाला MCQ साठी गरजेचे आहेत. कुठली बघायची आहे रिॲक्शनचं टाइप, एक्झोथर्मिक रिॲक्शन बघा. नेक्स्ट टाइप that is called as exothermic reaction. आणि नेक्स्ट पुढला कुठला, एंडोथर्मिक रिॲक्शन. हा टाइप कुठला होता आपला 5th, हा टाइप कुठला 6th. चलो जरा कसं करूया, डिस्कस करूया. एक्झो म्हणजे बाहेर, एक्झो म्हणजे काय बाहेर, थर्मिक म्हणजे काय हीट. चलो पहिल्यांदा हे करूया. एक्झो म्हणजे काय बाहेर, हीट म्हणजे काय, थर्मिक म्हणजे काय हीट. हे एक अशी केमिकल रिॲक्शन जी रिॲक्शन होत असताना हीट जर बाहेर पडत असेल, त्या रिॲक्शन मधून हीट बाहेर पडत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ एक्झोथर्मिक रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल C+O2 gives CO2 प्लस हीट. अर्थ काय, अर्थ काय, कार्बन जेव्हा ऑक्सिजनची कंबाईन होऊन कार्बन डायऑक्साईड गॅस तयार करेल त्यावेळेला हीट सुद्धा तयार होईल. मग हीट तयार झाली तर ती थांबेल का, नाही. कोल्ड ऑब्जेक्ट असेल तिकडे ती निघून जाईल ना. म्हणजे या रिॲक्शन मधून हीट काय होते, बाहेर पडते. कशाचे एक्झाम्पल आहे, कंबशन. काहीतरी गोष्ट पेटवल्यानंतर हीट बाहेर पडते ना. शेकोटी पेटवतो ना आपण, हे आता थंडीचे दिवस आहेत, आता थंडी दिवसात शेकोटी पेटवतो म्हणजे आपण कंबशन करतोय. कंबशन मधून काय बाहेर पडते, हीट बाहेर पडते. ज्या रिॲक्शन मध्ये हीट बाहेर पडते दॅट इज कॉल्ड ॲज अ एक्झोथर्मिक रिॲक्शन. मग एक्झोथर्मिक रिॲक्शन आयडेंटिफाय तुम्ही कशी करणार, आयडेंटिफाय कशी करणार, प्रोडक्टच्या बाजूला जर प्लस मध्ये काही हीट लिहिली असेल, x किलो जूल, y किलो जूल, 30 किलो जूल, 20 किलो जूल, तर ओळखायचं काय तुमची ही रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे.
हीच रिॲक्शन अजून आपण एका पद्धतीने अजून ओळखू शकतो. C+O2 gives CO2 gaseous delta H is equal to -6 किलोजूल. असं लिहिलं असेल तरी सुद्धा दिस रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. का तर चेंज इन हीट किंवा एन्थाल्पी चेंज निगेटिव्ह असतो. आता हे थर्मोडायनामिक्स टॉपिक मध्ये आहे तुम्हाला, पण तात्पुरतं हे तुम्ही पाठच करा, कारण थर्मोडायनामिक्स मध्ये झालेलं असते. चेंज इन हीट निगेटिव्ह याचा अर्थ काय, रिॲक्टंटची हीट आणि प्रोडक्टची हीट. हे बघा, रिॲक्टंटची हीट आणि प्रोडक्टची हीट मधला जर डिफरन्स मायनस असतो याचा अर्थ काय, रिॲक्टंटची हीट जास्त आहे प्रोडक्टची हीट कमी आहे. रिॲक्टंटची जास्त आणि प्रोडक्टची कमी आहे म्हणजे रिॲक्टंट पासून प्रोडक्ट होत असताना हीट कमी झाली म्हणजे ती निघून गेली ना, म्हणूनच कमी झाली ना. तुम्ही घरातून बाहेर पडताना तुमच्या खिशात 20 रुपये आहेत, तुम्ही क्लासमध्ये आला तर तुमच्या खिशात 15 रुपये असतील, तर तुमचे पैसे वाढले कमी झाले का बाहेर पडले. तुम्ही घरात असताना 20 रुपये आहेत खिशात, क्लासमध्ये येऊन बघताय तर 15 रुपये आहेत, याचा अर्थ 5 रुपये काय झाले बाहेर पडले का. मग ह्याची हीट जास्त आहे, रिॲक्शन होत झाल्यानंतर ह्याची हीट जर या दोघांच्या हीटपेक्षा जर याची हीट जर कमी भरली तर ह्याच्यातून हे वजा केलं तर डेल्टा एच कसा येईल, निगेटिव्ह येईल ना. फॉर एक्झाम्पल ह्या दोन्ही रिॲक्टंटची हीट 30 किलोजूल आहे आणि ह्या प्रोडक्टची हीट 11 किलोजूल असेल, तर चेंज इन हीट कशी काढणार, 11 - 30 किती आला डेल्टा एच, -19 किलोजूल. बरोबर आहे का. मग हा निगेटिव्ह साइन इंडिकेट्स की हीट काय झाली, कमी झाली. हीट कधी कमी होते, हीट ज्या वेळेला बाहेर पडते. आणि ज्या रिॲक्शन मध्ये हीट बाहेर पडते दॅट इज कॉल्ड ॲज एक्झोथर्मिक रिॲक्शन. बरोबर आहे. मग एक्झोथर्मिक रिॲक्शनची डेफिनेशन कशी लिहायची आपण, द रिॲक्शन, बरोबर आहे बोला, इन विच, बोला, हीट इज रिलीज्ड is called as a exothermic reaction. त्याला आपण काय नाव द्या, एक्झोथर्मिक रिॲक्शन. चलो, ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. एंडो म्हणजे आत, एंडो म्हणजे काय, आत. थर्मिक म्हणजे अगेन हीट, एक अशी रिॲक्शन ज्याच्यामध्ये हीट काय होते, आत ओढली जाते, दॅट इज कॉल्ड ॲज अ एंडोथर्मिक रिॲक्शन. ह्याच्या अपोजिट. मग रिॲक्शन कशी असेल, A plus B gives C minus heat असा असेल ना, तर ओळखायचं आपण काय करू शकतो, ही रिॲक्शन एंडोथर्मिक आहे. किंवा ती रिॲक्शन अशी पण लिहिली जाऊ शकते, हा A आहे हा B आहे, ह्याच्यामध्ये हीट ऍड करायला लागणार तर सी तयार होईल. म्हणजे रिॲक्शनच्या आत आपल्याला हीट द्यावी लागत असेल तर सी तयार होईल. आलं लक्षात. मग त्या कंडिशन मध्ये प्रोडक्टची हीट जास्त असेल का रिॲक्टंटची हीट जास्त असेल, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. हा ए रिॲक्टंट आहे हा बी रिॲक्टंट आहे, ते दोन्ही एकमेकाशी कंबाईन होतो, तुम्ही त्याच्यामध्ये हीट टाकताय, आतमध्ये देताय, ते दोघं जण हीट ऍब्झॉर्ब करून घेतायत आणि सी तयार होतोय. याचा अर्थ सी ची हीट या दोघांची हीट पेक्षा कशी असणार आहे, जास्त असणार आहे. त्या कंडिशन मध्ये डेल्टा एच कसा असणार आहे, पॉझिटिव्ह असेल. आणि ज्या रिॲक्शन साठी जर डेल्टा एच पॉझिटिव्ह असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ एंडोथर्मिक रिॲक्शन. याची डेफिनेशन कशी आहे, द रिॲक्शन इन विच हीट इज रिलीज्ड इज कॉल्ड ॲज एक्झोथर्मिक रिॲक्शन. तर याची डेफिनेशन कशी असेल, द रिॲक्शन, बोला, इन विच काय, हीट इज ॲब्झॉर्ब्ड इज कॉल्ड ॲज अ एंडोथर्मिक रिॲक्शन. 6 टाइप लक्षात आले का. जिथं डेल्टा एच निगेटिव्ह तो एक्झोथर्मिक, डेल्टा एच पॉझिटिव्ह तो एंडोथर्मिक. आपल्याला हे आयडेंटिफाय करता आली पाहिजे. एखादी रिॲक्शन दिली तर तुम्हाला ती ओळखता आली पाहिजे. अँड दिस इज ऑल अबाउट द बेसिक्स ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. ह्या रिॲक्शनचे टाइप सगळे ओळखता आले पाहिजेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लगेच काय पाहणार आहे, तर व्हॉट इज इक्विलिब्रियम, फिजिकल इक्विलिब्रियम काय असतं आणि केमिकल इक्विलिब्रियम काय असतं. टिल देन, थँक यू.